जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याने पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसलाय। यामुळे अनेकांनी जम्मू काश्मीरच्या सहली रद्द केल्यात। ट्रॅव्हल एजन्सीना हॉटेल आणि विमान तिकीट रद्द करण्याचे सतत फोन येत आहेत। मात्र महाराष्ट्र टूर ऑपरेटर्सनी बुकिंग रद्द न करण्याचा निर्णय घेतलाय। ज्यांना सहल रद्द करायची आहे त्यांना मदत केली जाईल, तर ज्यांना जायचं आहे त्यांचे बुकिंग स्वीकारले जाईल, असं सांगण्यात आलंय। राजा राणी ट्रॅव्हल्सचे अभिजित पाटील म्हणाले, यापूर्वीही जम्मू काश्मीरमध्ये असे हल्ले झालेत। अमरनाथ यात्रेदरम्यानही हल्ला झाला होता, पण पहलगाममधील हा पहिला मोठा हल्ला आहे। कलम 370 रद्द झाल्यापासून बदल दिसत आहेत। स्थानिकांमध्ये दहशतवाद्यांपासून रोष आहे। पीक सीझनमुळे बुकिंग रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हल्ल्यानंतर देशभरातील ट्रॅव्हल्स एजन्सीना बुकिंग रद्द करण्याचे फोन येत आहेत। दिल्लीतून टूर ऑपरेटर आशिष शर्मा म्हणाले की पुढील 10 दिवसांचे सर्व बुकिंग रद्द झालेत। 30 टूर नियोजित होत्या, पण त्या रद्द झाल्या। यामुळे विमान भाडे आणि हॉटेल्सच्या दरात घसरण झाली। पर्यटन उद्योगाचे मोठं नुकसान होण्याची आता पुन्हा एकदा भीती आहे।